नमस्कार. आज आपण एका अशा शब्दाबद्दल बोलणार आहोत जो ऐकायला अगदी साधा वाटतो, पण ज्याच्या मागे एक मोठी परंपरा आणि गहन अर्थ दडलेला आहे. शब्द आहे आदेश. हा नाथ संप्रदायात वापरला जातो. आपल्याला याबद्दल काही माहिती मिळाली आहे, तर आज त्याचा जरा सखोल विचार करूया. हा फक्त एक काय म्हणतात त्याला अभिवादनाचा प्रकार आहे की अजून काही? नमस्कार. हो, नक्कीच. आणि आदेश समजून घेण्याआधी अगदी थोडक्यात नाथ संप्रदाय काय आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल, नाही का? हो, बरोबर. ही मूलतः गोरखनाथ मच्छिंद्रनाथ यांनी सुरू केलेली एक खूप जुनी प्राचीन योग परंपरा आहे. यात हठयोग आहे, ध्यान आहे आणि अर्थातच आध्यात्मिक साधना आहे. या सगळ्याचा उद्देश शेवटी आत्मसाक्षात्कार हाच असतो. आणि याच परंपरेत महा आदेश शब्द इतका महत्वाचा मानला जातो. तर स्रोतांनुसार म्हणजे याचा नेमका अर्थ काय सांगितला जातो? हा काही फक्त नमस्कार सारखा शब्द नाहीये, बरोबर? अगदी बरोबर नाहीये. आदेश हा शब्द वरवर जरी साधा वाटला तरी तो खूप म्हणजे खूपच गर्भित आणि पवित्र मानला जातो. अच्छा. स्रोतांमध्ये त्याचा विग्रह पण दिलाय बघा. आ म्हणजे आत्मा, दे म्हणजे देव किंवा परमात्मा, देव, आणि श म्हणजे शरीर किंवा मग शिवतत्व. ओके. आदेश, आत्मा, देव, शिव. हो, त्यामुळे आदेश म्हणजे थोडक्यात आत्मा, परमात्मा आणि शिव हे एकच आहेत अशी ती घोषणाच आहे. अरे वा, म्हणजे हे एका शब्दात पूर्ण वाक्य आहे जवळपास. आत्मा, देव, शिव एक आहेत. हे तो खूपच प्रभावी आहे. श्रोतांमध्ये पण हेच पुन्हा पुन्हा सांगितलेलं दिसतंय. अगदी अगदी. आणि म्हणूनच आदेश एकाच वेळी मंत्र पण आहे, एक सिद्ध अभिवादन आहे, त्या परंपरेची ओळख आहे आणि आत्मसाक्षात्काराची अभिव्यक्ती सुद्धा. आणि हीच त्याची जी अनेक रूपता आहे ना, तीच त्याच्या वापराला खास बनवते. मग याचा वापर नेमकं कधी आणि कसा करतात? म्हणजे फक्त साधकच वापरतात का? प्रामुख्याने हो. नाथ साधक जेव्हा एकमेकांना भेटतात किंवा गुरूंना वंदन करतात किंवा अगदी ध्यानातून समाधी अवस्थेतून बाहेर येतात तेव्हा आदेश असं म्हणतात. ही त्यांची बोधवाणी आहे असं म्हणतात. म्हणजे अभिवादन करताना सुद्धा ते त्या मूळ तत्वज्ञानाची आठवण करून देतात. हे काही फक्त औपचारिक हॅलो नाहीये. हो हो. ही एका गहन सत्याची प्रत्येक वेळी पुनरावृत्ती आहे. म्हणजे प्रत्येक वेळी आदेश म्हटल्यावर ती व्यक्ती नकळतपणे का होईना एका मोठ्या फिलॉसॉफीची आठवण करून देत आहे. हे साधनेचाच एक भाग वाटतोय मग. बरोबर. यामागे आणखी कोणते गहन आध्यात्मिक अर्थ आहेत जे आपल्या श्रोत्यांमध्ये दिसतात? हो, आहेत ना. स्रोतांनुसार याचे अनेक स्तर आहेत आणि हे नुसते अर्थ नाहीत, तर साधकाच्या रोजच्या अनुभवाचे भाग आहेत असं म्हणता येईल. पहिला आणि सगळ्यात महत्वाचा स्तर म्हणजे अद्वैत किंवा एकत्वाची जाणीव. म्हणजे आत्मा, परमात्मा आणि हे सगळं विश्व हे वेगळं नाहीये, ते एकच आहे. हे सत्य सतत जागृत ठेवणं, एकत्वाची जाणीव. दुसरा स्तर आहे गुरु शिष्य परंपरेशी जोडलेला. आदेश म्हणजे गुरुची आज्ञा, त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं ज्ञान, या सगळ्याचं प्रतीक. ओके, गुरुचा आदेश. तिसरा आहे साक्षात्काराची घोषणा. म्हणजे जेव्हा साधकाला त्या परम सत्याचा अनुभव येतो, साक्षात्कार होतो, तेव्हा तो अगदी उत्स्फूर्तपणे आदेश म्हणतो. ही त्याच्या आंतरिक अनुभूतीची पोचपावतीच असते. अच्छा, म्हणजे ती एक प्रकारची एक्सप्रेशन आहे अनुभवाची. अगदी. आणि चौथा स्तर आहे शिवयोगाशी संबंधित. म्हणजे हे शिवाच्या कृपेचा आणि त्याच्या अस्तित्वाचा अनुभव व्यक्त करणारं प्रतीक आहे. ही संकल्पना किती जुनी आहे, म्हणजे याचा उल्लेख आपल्याला जुन्या ग्रंथांमध्ये पण सापडतो का? हो, नक्कीच. ही काही फक्त आजची किंवा कालची गोष्ट नाही. गोरखबाणी, नाथ रहस्य, सिद्ध सिद्धांत पद्धती यांसारख्या ज्या मूळ ग्रंथसंपदा आहेत ना, त्यात आदेश शब्दाचा आणि त्याच्या महत्वाचा स्पष्ट उल्लेख वारंवार येतो. स्वतः गोरखनाथांनी म्हटल्याचं सांगितलं जातं, आदेश गुरु का, आदेश शिव का, आदेश आत्मा का. वा. आणि आजही लाखो साधक हा शब्द वापरतात. आणि ते वापरताना ते केवळ अभिवादन करत नाहीत, तर एका महान आध्यात्मिक परंपरेचं जतन आणि स्मरण करत असतात. पर या सगळ्या माहितीचा सार काढायचा झाला तर आदेश हा शब्द म्हणजे केवळ नमस्कार किंवा हॅलो नाहीये. हे एक सखोल तत्वज्ञान आहे जे एका शब्दात सामावले. मी आणि तू वेगळे नाही, आपल्यातील आणि या ब्रह्मांडातील चैतन्य एकच आहे. खरंच खरंच विलक्षण आहे. अगदी. आणि हे आपल्याला एका मूलभूत प्रश्नाकडे घेऊन जातं, नाही का? आजच्या जगात जिथे आपण सतत भेदाभेद आणि मी विरुद्ध बाकीचं जग अशा विचारांमध्ये गुरफटलेलो असतो,
बरोबर. तिथे सर्व काही एकच आहे हे सांगणारी ही प्राचीन संकल्पना किती महत्वाची ठरू शकते. एका साध्या अभिवादनातून इतकी मोठी जाणीव करून देण्याची ही पद्धत ही आपल्याला आज काय शिकवू शकते यावर नक्कीच विचार करायला हवा.